आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या आणि त्याच मागण्यांच्या अनुषंगानं या महिन्याच्या 20 मे तारखेला एक अत्यंत महत्त्वाचा देशव्यापी संप होणार आहे आणि त्याच संपाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे आणि त्याच बैठकीची अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी यांच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित आहे आणि या प्रलंबित मागण्याकडे केंद्र शासनाचं राज्य सरकारचं लक्ष जावं यासाठी 20 मे या महिन्याच्या 20 तारखेला देशव्यापी संप आयोजित केलेला आहे आणि त्याच संपाच्या अनुषंगानं सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये राज्यातील सरकारी शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे जेवढे काही घटक संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना आता पत्र लिहून आज एक अत्यंत महत्त्वाची तातडीची मीटिंग आयोजित केलेली आहे। या पत्रामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की देशातील प्रमुख कामगार कर्मचारी संघटना ज्या आहेत त्या संघटनांनी 20 मे रोजी देशव्यापी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा मुख्य उद्देश जो आहे तो केंद्र सरकारचा राज्य सरकारचं जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आहे त्याकडे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि याच उद्देशाला अनुसरून किंवा याच उद्देशाला पाठिंबा देण्याच्या अनुषंगानं आता निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक यांनी सर्व घटक संघटनांच्या प्रमुखांना पत्र लिहिलेलं आहे आणि या संपामध्ये भाग घ्यायचा नाही घ्यायचा किंवा काय भूमिका असणार आहे समन्वय समितीची त्यासाठी 7 मे 2025 म्हणजे आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक ह्या सर्व संघटनांच्या प्रमुखांची म्हणजे अध्यक्ष सरचिटणीस यांची बोलावलेली आहे। त्यामुळे निश्चितच ही जी होणारी बैठक आहे ती 20 मेला जो काही देशव्यापी संप होणार आहे त्या पार्श्वभूमीवर असणार आहे। यामध्ये काय चर्चा या सर्व संघटना प्रमुखांची होणार आहे त्याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु येत्या काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या किंवा प्रलंबित मागण्या सुटल्या नाही तर निश्चितच सरकारी कर्मचारी त्यासाठी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतील असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।